महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या मागण्यांसाठी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली। यावेळी त्यांना महापालिका निवडणुकीसाठी राजकीय दबाव न घेता पारदर्शीपणे प्रभाग रचना करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या घोळानंतर सातत्यानं प्रश्न उपस्थित करतायत, पण निवडणूक आयोगानं अद्याप त्यांची उत्तरं दिलेली नाहीत। तोच प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ नये अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। या इचलकरंजी शहराची प्रभाग रचना करण्यात यावी की जेणेकरून सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता जे काही राज्य शासन आणि निवडणूक आहे त्यांच्या वतीनं ज्या काही सूचना आणि मार्गदर्शन आलेल्या आहेत त्याप्रमाणे पारदर्शक आणि अत्यंत याद्या फोडत असताना सूक्ष्म पद्धतीनं त्याचं नियोजन करण्यात यावं। यासाठी सर्वजण आम्ही आयुक्तांना भेटलो। आयुक्तांच्या एकूण चर्चेअंती आमच्या लक्षात आलं की आयुक्त सुद्धा या कामामध्ये अत्यंत जागरूकतेने त्याने आम्हाला सांगितलं की मी प्रत्येक इचलकरंजी शहराच्या ज्या काही वार्ड आहेत की जिथून कुठे ज्या शासनाच्या गाईडलाईन आलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊन आलेलो आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीनं जर काम झालं तर इचलकरंजी शहराची निवडणूक येणारी आणि वार्ड रचना आणि त्यानंतर येणारी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडून एक लोकशाहीला चांगला मेसेज देण्याकरता ही निवडणूक पार पडेल असं आमचं मत पडलेलं आहे। यावेळी शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, उदयसिंह पाटील, सयाजी चव्हाण, वसंत कोरवी, हेमंत वणकुद्रे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते।